काल दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले। दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता मला लगेच आठवण झाली ती आपल्या महाराष्ट्रातील नाशिक महानगरपालिकेची जी 2017ची निवडणूक झाली होती। त्यामध्ये ज्या प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये एक प्रकारे शिक्षण क्रांती, आरोग्य विषयक काम, फ्री म्हणजे 200 युनिट वीज फ्री, स्वच्छ पाणी देण्याचं काम जे केलं होतं, खरोखर ते काम केलं होतं। तिथली लोक दाद देतात आणि आपल्याला ते मान्य करावं लागेल। त्याच प्रकारे 2012ला ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आली होती, राज ठाकरेंच्या पक्षाची सत्ता आली होती, त्यावेळेला राज ठाकरेंनी पुढील 5 वर्ष, त्या 5 वर्षांच्या कालामध्ये 2 वर्ष तर आयुक्त त्यांना महानगरपालिकेला आयुक्तच भेटले नव्हते, परंतु त्याही काळांमध्ये बोटॅनिकल गार्डन असू दे, घनकचरा व्यवस्थापन असू दे, पाण्याची सोय असू दे, तिथले रस्ते असू दे, जे अतिशय उत्तमरित्या काम केलं। परंतु 2017ला महाराष्ट्रामध्ये तत्कालीन भारतीय जनता पार्टीचं तत्कालीन भारतीय जनता पार्टीचं सरकार होतंच, तेव्हाही तिथल्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं आणि राज ठाकरेंना बाजूला केलं। अतिशय उत्तम काम करून सुद्धा राज ठाकरेंना बाजूला करण्यात आलं। तर मला कालच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वरून थोडं असंच लगेच लक्षात आलं की नाशिक महानगरपालिकेची सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काम केलं होतं तसंच मतदारांनी तसाच निकाल काहीसा दिल्ली विधानसभामध्ये पण लागला आहे का, हा विचार करावा लागेल। धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा।